तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची घटक चाचणी चालू असेल, थोड्यांची जवळ आलेली असेल, पण मित्रांनो तुमच्या परीक्षा अजून व्हायला नसेल आणि त्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो आत्ताच वही पेन सोबत घेऊन बसा, कारण आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. कारण आजचा पेपर आहे इयत्ता 9वीचा. तुम्ही थंबनेलवर पाहिलं जायचं असेल, इयत्ता 9वी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक 1, 20 मार्कासाठी प्रश्न असणार आहे. यासाठी वेळ असणार आहे 1 तास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर असणार आहे 2023चा, म्हणजे 2023चा प्रिव्हियस इयरचा पेपर असणार आहे, 2025चा नाही. गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो, कारण हा 2023चा पेपर आहे. असाच पेपर तुम्हाला 2025ला देखील असणार आहे. त्यामुळे आपण हा क्वेश्चन पेपर आज डिस्कस करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचा मित्रांनो क्रायटेरिया तुम्हाला माहितीच आहे, वर्गात सांगितलं देखील असेल. तर यामध्ये दिलेले आहे प्रश्न 1, पुढील उत्तर वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा म्हणून. तर उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. जर कुणाला या क्वेश्चन पेपरचा PDF हवा असेल तर कमेंट करा. 50 कमेंट पूर्ण झाले तर मित्रांनो या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला PDF भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता पॅराग्राफ दिलेले आहे, म्हणजे उत्तरा दिलेला आहे. उत्तरावर तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. आकृतीबंध पूर्ण करा म्हणून. नंतर कार्य केलेले इतर क्षेत्रे, यामध्ये 2 क्षेत्रे लिहायचे आहेत तुम्हाला. अतिशय अवघड काम कोणते आहे ते लिहायचं आहे. सोमत लिहायचं आहे 7 ते 8 ओळीत, 3 मार्कासाठी सोमत आहे. त्यानंतरनं पुढील उत्तरा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. ब मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि 1 उत्तरा दिलेला आहे. यामध्ये 2 ओळी उत्तराच्या आहेत आणि खालती काही उत्तराच्या ओळी आहेत त्या तुम्ही पाहू शकता. आकृतीबंध पूर्ण करा म्हटलेलं आहे. या उत्तरावरून ही आकृतीबंध पूर्ण करायचं आहे. मित्रेसारखी भावना, 2 भावना कोणत्याही लिहायच्या आहेत. सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा म्हटलेलं आहे. शिष्य गुरुदक्षिणा गुरु याचा सहसंबंध ओळखून लिहायचा आहे. मित्र मैत्री चोर याचा सहसंबंध ओळखून लिहायचा आहे. प्रश्न 2 दिलेला आहे. यामध्ये पद्य दिलेले म्हणजे कविता दिली जाते मित्रांनो. या कवितेवर तुम्हाला कृती करायची आहे. त्यानंतर कवितेचा स्क्रीनशॉट मारून घ्या हवा असेल तर. त्यानंतर यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, आकृतीबंध पूर्ण करा म्हणून. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे. वृक्ष आणि संत यामध्ये काय साम्य आहे ते लिहायचे आहे. वृक्षांवर पुढील घटनांचा होणारा परिणाम लिहा. तर वृक्ष घटना दिलेली आहे, वंदन करणे, घाव घालणे यांचा परिणाम काय होतो हे तुम्ही लिहायचं आहे. अभिव्यक्ती दिलेली आहे म्हणजे सोमत. थोडक्यात प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयी दिलेले संदेश तुमच्या शब्दात लिहायचे आहेत मित्रांनो. हे कवितेच्या आधारे तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये कवितेच्या ओळी लिहिल्या तरी काही हरकत नाही. व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये यामध्ये लिहायचे आहेत. तुम्हाला कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहायचे आहेत 2 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न 4 दिलेला आहे, खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. नयनकमल हे उघडीत हलके जागी हो जानकी, यामध्ये अलंकाराचे नाव आणि लक्षण लिहायचे आहेत 2 मार्कासाठी. लिंग ओळखायचं आहे, जोडी आणि शब्द या 2 शब्दांची लिंग ओळखायचे आहे. तर प्रश्न 5 दिलेला आहे, खालील शब्दाच्या आधारे कथा तयार करा व योग्य शीर्षक द्या. कथा तयार करा म्हटलेले आहे 4 मार्कासाठी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात 1 पान भरून कथा लिहायची आहे तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. आणि कथेमध्ये मित्रांनो मी कुणाला सांगत नाही, पण लक्षात घ्या तुमच्या कथेमध्ये हे अलंकार असले पाहिजेत. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द असला पाहिजे आणि म्हणी असला पाहिजे. या सर्वांचा वापर तुमच्या कथेमध्ये असला पाहिजे. आणि कथेला योग्य शीर्षक आणि मोरल म्हणजेच शेवटला त्याचा संदेश काय मिळाला ते असलं पाहिजे, तरच तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. नाही तर 4 पैकी 3, 3.5 असे मार्क पडतात. यामध्ये गाढव, मीठ, नदी, कापूस यांचा वापर करून तुम्हाला कथा लिहायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की कळवा. अशी PDF हवी असेल तर 50 कमेंटचं टार्गेट पूर्ण करा, तुम्हाला लगेच PDF याची मिळून जाईल. तर आणि तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल बिनधास्त कमेंट करा. भाऊ तुमचाच आहे त्यामुळे लगेच तुम्हाला PDF मिळून जाणार आहे. लगेच कमेंट करा, लगेच आपण व्हिडिओ टाकूया. त्यावर परीक्षा जवळ आल्या असेल तर घाबरून जाऊ नका, कारण क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे. 2025चा बी क्वेश्चन पेपर आपण आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. त्यामुळे कनेक्टेड राहा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.